संगमलक सन्माननीय मयंकजी ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण मंचकावरती या। सर्व हसन कमिटीच्या वतीने आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होणार आहे। पुन्हा एकदा विनंती करतो मयंकजी ठाकूर साहेब। त्याच वेळेला सनी 11 वर्ष संघाचे संगमलक सन्माननीय हेमंतजी कांबळे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मंचकावरती या। आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मॅचला सुरुवात एका बाजूला सनी 11 वर्षे आघाडची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बामुगडे आणि त्याच्या साथीला सिद्धू मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक हाताळण्यासाठी वेगाचा बादशाह आणखीन एक वेगवान गोलंदाज भावेश चंदने मॅनप्रॉम सानेगाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला बॉल प्रसाद बामुगडेच्या विरोधामध्ये एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते। लुजर लुजरची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मंगलमूर्ती 11 चनेरा विपक्षामध्ये खेळत असताना सनी 11 वर्षे या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते। पुणे त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय। रोहा तालुका रबल बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला मध्ये सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आहे। ओपी बॉल लॉप केलाय, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो सिद्धू मोरेच्या बॅटमन अतिशय तडाखा। विरोधामध्ये पहिलाच बॉल पेस करत असताना सिद्धू मोरेच्या बॅटमधून षटकार असताना आपल्याला पाहायला मिळाला। अप्रतिम बॅटिंग करण्यासाठी नेहमी ओळखले जातात, क्लासिकल अंदाजामध्ये नेहमी बॅटिंग करतात आणि मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात। कोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या बाहेरच्या कडेला चेंडू झाला। पॉइंट मध्ये फिल्डर लोचन कांबळे बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। अडवतील फेकतील तोवर एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना पहिला 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात। नॉकआउटची मॅच असेल, जो संघ जिंकेल तो हृदय 11 रोडखुर्द या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल, परंतु जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतनं बाहेर सुद्धा होत असताना पाहायला मिळणार आहे। प्रसाद बामुगडे ऑन स्ट्राईकला, कोलवा टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, टप्पा पडला, बॉल वेगाने विकेट किपर हर्षद टावरे सावध घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो। डॉटबॉल येईल, डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक स्थिरावेल, धावफलकावरती धावा पहिला 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत। सिद्धू आणि प्रसादची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते मिस्टर RGPL मिस्टर क्लास मॅन फ्रॉम किल्ला प्रसाद बामुगडे ऑन स्ट्राईकला। कोलवा टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने बॅकफुटला आले, पंच करायचं होतं परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही, या विकेट किपरचा वेध बॉल न घेतला, त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या कंप्लीट केली गेली। एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा 9 अंकावरती पाहायला मिळतात। दुसऱ्याच बॉलवरती भावेश चंदनेच्या विरोधामध्ये षटकाराला, तदनंतर कमबॅक त्याने केलं। प्रसाद बामुगडे सारख्या एका विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला रोखण्यामध्ये भावेश चंदनेला यश आलंय। चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये। फुलटॉस बॉल अडबा बॅटनं वाढदिवसाचं हे गिफ्ट स्वीकारलंय, बॉलला फेकून दिले डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार। सिद्धू मोरेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार असताना आपल्याला पाहायला मिळाला। पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15 अंकावरती आहेत। मी विनंती करतोय समोरच्या साईडला ब्लॅक स्क्रीन आहे, तिथे जे प्रेक्षक बसलेत किंवा खेळाडू बसलेत त्यांना विनंती करतोय तिथून आपण बाजूला व्हायचंय। चला विनंती करतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तिथून बाजूला व्हायचंय। जे छोटे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा बाजूला व्हा किंवा तिथे कोणी असेल त्यांनी बाजूला करा त्यांना। षटक क्रमांक 2 मध्ये लोचन कांबळे आपल्याला पाहायला मिळतील। पहिले मॅच खेळत असताना लोचनाचा बॉल प्रभावित केला, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय। पुढचा बॉल समोर प्रसाद बामुगडे आहेत।
हा प्रकार बॉल समोर फटका खेळायचा होता, फटका बसला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे दूरवरती राहिलात, जोवर अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या कंप्लीट केले जाईल. एक धाव मिळेल प्रसादला, एक धाव मिळेल त्याच्या संघाला, अर्थात सनी 11 वर्षी या संघाला. एकच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू मोरे 2 षटकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सिद्धू मोरेला माहिती आहे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, धावा बनवाव्या लागतील सिद्धू मोरेला. परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. यस, यावेळेला पंचांचा इशारा नो बॉलचा येतो. विकेटचा बाहेर चेंडू डिलिव्हर केला गेला आणि त्या कारणानं पंचांनी इथे मात्र गोलंदाजाला नो बॉल दर्शविला गेला. येस, डिसिजन मध्ये बदल केला जातोय. नो नसणाऱ्या त्याला वाईट, इथून मात्र असणाऱ्या वाईट बॉल सरसावत असताना धाव फलकावरती 17. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोचन फुल टॉस बॉल अडबा बॅटला ऑन साईडला खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक, बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. हा दणदणीत षटकार. तिसरा षटकार सिद्धू मोरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी भावे चंदनाच्या विरोधामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून. नंतर लोचन कांबळे कुठेतरी खोलवर टप्प्याचा चेंडू शोधण्याचा मार्गावरती होते आणि त्यानंतर तो फुल टॉस झाला आणि षटकार सिद्धू मोरेच्या बॅटमधून आला. यावेळेला आपण पुल करायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. जी गती अपेक्षित होती सिद्धू मोरेला ती गती इथे मात्र प्राप्त होत नाहीये. लोचन कांबळेकडे सुद्धा व्हेरिएशन आहेत, व्हरायटीज त्याच्याकडे खूप साऱ्या. त्याचंच प्रात्यक्षिक मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावा रोखला गेला डॉट बॉलच्या स्वरूपानं. लोचन कांबळेच्या माध्यमातून चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. ओपिच बॉल समोरच्या दिशेला आक्रमण केलं. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये, विकेट मिळेल. महत्वाचा बॅटर ज्याच्या बॅटमध्ये मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. इथे सिद्धू मोरे याला मैदानाचा बाहेर परतवला गेला. लालच दिली, अगदी ओपिश बॉल होता, मुहा आवरला नव्हता सिद्धू मोरेचा आणि त्यानंतर फटका बसला लॉंग ऑफ मध्ये. अप्रतिम कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती सिद्धेश दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, जिथे एकदा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केले गेल्या. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावा 24 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. 24 बनवल्या गेल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी लोचनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आला सिद्धू मोरेच्या बॅटमधून. त्यानंतर सिद्धू मोरेला डगआउटच्या दिशेला त्यांना परतवलाय. चांगली गोलंदाजी केली जाते लोचन कांबळ्याच्या माध्यमातून. ज्या वेळेला त्याच्यावरती विश्वास दाखवला सौरभ विचारेनं, त्या वेळेला विश्वासाला सार्थिक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला प्रसाद बामुगडेच्या विरोधामध्ये आणखीन एक चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटर प्रसादचा स्टान्स पाहिला, त्यानंतर अभय फ्रॉम द बॉडी शरीरापासून बराचसा दूरवरती चेंडू हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ गोलंदाजी केली लोचन कांबळेनं. धावा वाचवल्या गेल्या. ओव्हरमध्ये षटक क्रमांक 2चा जर विचार केला तर अवघ्या 9 धावा खर्च केल्यात लोचन कांबळेनं. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाव फलकावरती आहेत. सांगत नाही कुठला
नो नाही तो हे होता वाईट नंतर 6 नंतर 0 विकेट 1-0. लक्ष नाही का सांगू आहे स्कोर लिहित नाही बरोबर नंतर डॉट नंतर विकेट 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा भावचंदनने खर्च केल्या. त्यानंतर लोचनवरती विश्वास दाखवला. लोचननं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. अवघ्या 9 धावांचं षटक त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळलं. तिसरं षटक स्विंग ओव्हर अर्थातच 6 हिटचा चेंडू इथं मात्र या षटकामध्ये वापरला जाणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती स्विंग ओव्हर हाताळण्यासाठी हर्षद टावरी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद टावरी याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. धावा मैदानाच्या आतमध्ये झाप पद्धतीनं लोचन कांबळेनं रोखल्या. त्याच पद्धतीनं गोलंदाजीतून अपेक्षित असेल टीम मंगलमूर्ती 11 चनेरे या संघाला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉलवर बाबाट ऑन सेटला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत का कॉर्नरला स्वतः सौरभ विचार आहे. बॉलचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. डेंजर एंडला धावत असताना पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुखरूपरित्या प्रसाद बामुगडे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा याही चेंडूवरती आल्या. 2चा मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा 26 रन्स ऑन बूट. 26 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. प्रसाद बामुगडेवरती आता जबाबदारी आहे. धावा त्याचा बॅटमध्ये येणं बंधनकारक असणार आहे. कारण की ज्या वेळेला प्रसाद शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवरती थांबतो ना त्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये धावांची भाषा नेहमीच बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता संघ अडचणीमध्ये आहे. नॉकआउटच्या स्टेजमध्ये आपण खेळतात. आपल्या संघाला आपल्या धावांची गरज आहे. आपल्या बॅटमध्ये येणाऱ्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. संघाचा संघनायक महत्वाचा खेळाडू सिद्धू मोरे मैदानाच्या बाहेर परतला. आता इथून डाव आपल्याला सांभाळायचा आहे. धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. त्यावेळेला स्लोवर 1 लेग कटरचा वापर स्विंग ओव्हर आहे आणि स्विंग ओव्हर मध्ये चेंडू मात्र बराचसा वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते वळण आणि चेंडूला फिरवण्याची क्षमता हर्षद टावरीकडे आहे. ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये हर्षद टावरी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला जाईल. 26 आतापर्यंत धावफलकावरती आहेत. आणखीन एक लेग कटरचा वापर केला जातोय. टप्पा पडला बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेतलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा रोखल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 त्यानंतर 9 धावांचं षटक लोचन कांबळेने हाताळला नाही. स्विंग ओव्हरमध्ये जादुई करिश्माई गोलंदाजी हर्षद टावऱ्याच्या माध्यमातून चालू आहे. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. शबल झाले. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. पॉपिंग क्रीज सोडला. आता मैदान सुद्धा बॅटर सिद्धेशला सोडावा लागेल. विकेटचा पतंग. दुसरा धक्का टीम सनी 11 वर्ष या संघाला. बॅटर सिद्ध नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हसकर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर 1 समोरच्या दिशेला लेन पिक केली आहे. फटका अप्रतिम आहे. लॉंग ऑनच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल सीमा रेषेच्या बाहेर निलेश म्हसकरच्या बॅटमधनं निलेश म्हसकर आले आणि पहिलाच बॉल वरती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल फेस करत असताना हर्षद टावरीच्या विरोधामध्ये स्विंग ओव्हर मध्ये अप्रतिम फटका खेळला. 6 धावा निलेशच्या बॅटमधून आल्यात. 6च्या मदतीने 32 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटकातीला पुढचा बॉल हर्षद टावरी बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. अडबा बॅटने खेळायचा होता. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. स्लॉक स्वीप करायचा होता बॅटर
निलेश मस्करला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडला. बाहेरच्या बाजूनं चेंडूनं वळण घेतलं, त्यानंतर विकेट किपरचा वैध घेतला. षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती आहेत. सिद्ध मोरे आणि सिद्धेशी जोडी मैदानाच्या बाहेर परतले. आता इथून डाव सांभाळायचा आहे. धावा बनवायच्यात निलेश मस्करला, धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बामुगडेला. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल पाहणं महत्वाचं असेल. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा ज्या गोलंदाजानं षटक क्रमांक 2 मध्ये अवघ्या 9 धावांचा षटक हाताळला तोच गोलंदाज लोचन कांबळे गोलंदाजी मागवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लोचन कांबळेवरती जास्तीचा विश्वास दाखवला जातोय आणि त्या पद्धतीने तो विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला मॅच मध्ये सुद्धा त्यानं प्रभावित केला. या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रसाद बामुगडे मिस्टर RCPL एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम स्ट्रोक खेळला. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल पतंग. महत्वाचा बॅटर प्रसाद बामोडे मैदानाच्या बाहेर परतले. तदनंतर विवेक बाईत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात. यावेळेस बॉल पायावरती आदळला. LB विकेट नसणार आहे याकडे मी लक्ष वेधतोय. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एका धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना निलेश मस्कर एका षटकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतो. इथून डाव सांभाळायचा, धावा बनवायच्या जबाबदारी असेल निलेश मस्कर याच्यावरती. एकंदर विचार केला तर नेहमी ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडतो त्या वेळेला संघाला मार्गस्थ करण्याचं काम निलेश मस्कर नेहमी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता जबाबदारी त्याच्या सुद्धा खांद्यावरती आहे. धावा बनवायच्या ती क्षमता त्याच्याकडे आहे, ते टॅलेंट त्याच्याकडे आहे, ते आता मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यायचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. फिल्डर वेगानं बॉलवरती आलेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न. दुसरी धाव मिळेल का? यास डेफिनेटली दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते अगदी सहजरित्या. या दोनच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 35 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय लोचन कांबळे चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉलवरती प्रसाद बामुडेला डगआउटचा रस्ता दाखवला. त्यानंतर चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये पाहायला मिळाल्या. अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्या. धावांपासून वंचित ठेवलं टीम सनी 11 वर्सी या संघाला. ज्या वेळेला सिद्धू बाद झाला त्यानंतर धावा अगदी मोठ्या स्वरूपामध्ये आलेला पाहायला मिळाल्या नाही आहेत. कारण की निलेश मस्करच्या बॅटमधनं त्यानंतर फक्त एकच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. निलेश मस्कर विवेक बाईतवरती जबाबदारी आहे. दोन्ही सुद्धा इंटस बॅटर आहेत. दोन्ही सुद्धा फॉर्ममध्ये चांगले बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून खऱ्या अर्थानं चांगलं फिनिश करायचं, एक मोठी टोटल उभारायची आहे. उर्वरित चेंडूंमध्ये धावा या दोन्ही बॅटर्सला बनवायच्यात. रणनीती आखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. लोचन कांबळेच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, फसवे चेंडू सातत्याने तो हाताळतोय. व्हेरिएशन व्हरायटीज खूप साऱ्या या गोलंदाजाकडे आहेत. 6 चेंडू 6 वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि त्याच अनुषंगाने यश सुद्धा त्याच्या वाटीला या संपूर्ण दिवसामध्ये आलाय. हाफ ट्रॅकर बॉल कट करायचा होता. यावेळेला बॅटन बॉलचा संपर्क नाही. या टप्पा पडला. चेंडू टॉस झाला. त्यानंतर विकेट किपरकडनं निसटला. बरं तो बॅकअप चांगला राहिला. त्या ठिकाणी भावचंदाने आपल्याला पाहायला मिळाले. कोणती धाव येणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावेल. धावफलकावरती धावा 35 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलमध्ये गोलंदाज लोचन कांबळेनं
प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावा तो रोखतोय. हाफ ट्रॅकर बॉल बादशाह वरच्या कडेला चेंडू ब्रश झाला होता. चेंडू थोडासा हवेमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर फिल्डर बॉल वरती आले. चेंडू सापडत नाहीये. यस सापडला. एक धाव त्यावेळेला कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या 36 अंकावरती पाहायला मिळतीये. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. त्या षटकाचा विचार केला तर अंतिम बॉल येणं बाकी आहे. लोचन प्रभावित करतोय. प्रत्येक चेंडू हा खऱ्या अर्थानं एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत रोखलंय त्यानं. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. विवेक व्हाईटच्या विरोधामध्ये स्लोवर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. एक धाव त्यावेळेला कंप्लीट होईल. षटक क्रमांक 4 इथे मात्र संपुष्टामध्ये येईल. 24 बॉलचा खेळ संपेल. 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या संपूर्ण दिवसाचा एकंदरीत विचार केला तर या मैदानावरती धावाचा पाठलाग अगदी सहजरित्या होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कमी धावसंख्येची प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण की पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 52 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 5 षटकानंतर. त्यानंतर 42 धावा. तिसऱ्या मॅचमध्ये 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या 4 ओव्हरमध्ये तर कमीच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जर जास्तीच्या धावा आल्या तर मोठी टोटल उभारली जाईल टीम सनी 11 वर्षीय या संघाच्या माध्यमातून. किंबहुना जर गोलंदाज प्रभावी ठरला तर ही मॅच सुद्धा लो स्कोरची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि धावांचा पाठलाग करत असताना अगदी धावांचा पाठलाग सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला मॅचमध्ये हृदयलियन रोड खुर्द संघानं धावांचा पाठलाग केला अगदी कमी षटकांमध्ये. त्यानंतर फ्रान्सी 11 श्री भैरवनाथ यशवंतकार संघाने सुद्धा धावांचा पाठलाग केला. तिसऱ्या मॅचमध्ये हृदयलियन रोड खुर्द संघाच्या विरोधामध्ये फ्रान्सी 11 यशवंतकार संघ खेळत असताना पाहायला मिळाला. आणि त्याही मॅचमध्ये रोहन सानाबाईन कंपनीनं धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या केलाय. परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संस्कार गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये संस्कार यांच्यावरती विश्वास दाखवला. पहिला बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अवांतरी धावेच्या मदतीने धावफलक 38 वरती जाऊन पोहोचलाय. 38 बनवल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल, मोठं प्रश्नचिन्ह आहे. विवेक बाईत ऑन स्ट्राईकला ग्रेटेस्ट फिनिशर आहे. त्याच्या बॅटमधनं समोरच्या दिशेला ताकदीचा फटका पाहायला मिळालाय. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. सिक्सर. पुढे सरसावल्या धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या 44 अंकावरती पाहायला मिळते. 44 बनवल्या गेल्यात. पहिलाच बॉलवरती आसमान दाखवलं गोलंदाज संस्कारला. स्वॅगचे स्वागत केले. 6 धावा विवेक बाईटच्या बॅटमधून आल्यात. महादेवाडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुलाट क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूची चर्चा आहे. पुन्हा एकदा समोरचा दिसला. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग अँड स्ट्रोक. धावा आल्या नव्हत्या परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये विवेक बाईतनं काय मैदानाच्या आतमध्ये आग ओकली आहे. 2 बॅक टू बॅकचे सिक्सर त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. त्याचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये वाढलाय. आता तो गोलंदाजाला सुट्टी देणार नाहीये यात मात्र शंका नाहीये. 2 बॅक टू बॅकचे सिक्सर त्याच्या बॅटमध्ये आलेत. पुढचा बॉल तिसरा येईल का तर नाही. यावेळेला
अवे फ्रॉम द बॉडी गोल्डन स्पॉट टप्पा पिच झाला. त्यानंतर हलकासा टॉस होत असताना सेंडू हर्ष टावरी विकेट किपर सावध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला जाईल. धावफलकावरती धाव असंख्य आतापर्यंत 50 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. इथून धावा रोखणं बंधनकारक असेल. गोलंदाज संस्कारला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका विवेक बाईच्या बॅटमधनं. हा अस्मानी सुलतानी टोला 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये धावांची मोठ्या फटक्यांची का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. रोहा तालुक्यातील एक ग्रेटेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिला गेला. अनेकदा एक बॉल 7ची आवश्यकता असताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये षटकार खेचून ज्यानं मॅच फिनिश केल्यात तो सध्याच्या घडीला फिनिशिंग टच देत असताना पाहायला मिळतोय. हा प्रकार बॉल शॉर्ट पुल केलाय. बॉल हवेमध्ये लोचन कांबळे बॉलच्या खाली प्रयत्न अप्रतिम केले परंतु शेवटच्या क्षणाला सेंडू हातातून निसटला. 2 धावा त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 58 या आकड्यावरती. 58 धावा धावफलकावरती आहेत. या पूर्वार्धाचा डावातील एकंदर विचार केला तर नाही वाईड नंतर 6 मारले 2 नंतर एक डॉट परत 6. अंतिम बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेतला परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल पंच वळल्या दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 59 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 59 धावा धावफलकावरती आहेत. विवेक बाईट ऑन स्ट्राईक. समोर खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी जमिनीच्या लगोलग बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाही. विकेट मिळते टीम मंगलमूर्ती चनेरे या संघाला. पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सनी 11 वर्सेस संघाने धावा बनवल्या तब्बल 59 धावा बनवल्या. 60 धावांचा टार्गेट सेट केलं टीम मंगलमूर्ती चनेरे या संघाच्या समोर. 30 बॉल मध्ये 60 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती छोटासा बदल करूयात. या ऐकूयात व्हॉइस ऑफ अलिबाग प्रितेश पाटील सरांना ऐकूयात. मी थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. धन्यवाद. सगळ्या मॅच मध्ये जर आपण विचार केला ना तर धावसंख्या अगदी इझिली चेस केलेली आहे, पण आता मात्र लक्ष थोडंसं मोठं आहे. 60 धावांचा टार्गेट आहे. आव्हानात्मक धावसंख्या
मैदानावरती उभारले ती सनी 11 वर्सेस संघाने विवेक बाईतने अंतिम ओव्हरमध्ये काय खेळ केला. अगदी अफलातून बॅटिंग त्याच्यामधून पाहायला मिळाले आणि त्याच्या बॅटमधनं निघालेले ते 3 अगदी लांब पल्ल्याचे षटकार आणि त्याच्यामुळे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ सनी 11 वर्सेस संघाने एक मजबूत अशी धावसंख्या उभारलेली आहे. पाहूया या धावसंख्येचा पाठलाग आता मैदानावरती कशा पद्धतीने केला जाईल. चला बॅट्समन आपण मैदानावरती जायचं त्वरित. 60 धावांचं टार्गेट आहे. तसं पाहायला गेलं तर अगदी सायकोलॉजिकल टार्गेट पाहायला मिळते. पाहूया या 60 धावांचा टार्गेट मैदानावरती कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल की या 60 धावा डिफेंड केल्या जातील. आपण पाहतोय मंगलमूर्ती चनेरा या संघाच्या माध्यमातून त्यांची सलामीची जोडी एका बाजूला पाहायला मिळतोय. कर्णधार सौरभ विचारे आणि त्याच्या साथीला हर्षद टावरीला आपण पाहिलं गतवर्षी अलिबागमध्ये संपन्न झालेली रायगड जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा PNP चषक आणि या PNP चषकामध्ये अगदी टॉवरिंग षटकार त्याने मारले होते आणि तेथे बेस्ट बॅटरचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता आणि तेथूनच हा खेळाडू प्रसिद्धीच्या झोत्यात आलाय. आज पाहूया संघाला गरज असताना हर्षद टावरी मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. एकीकडे सौरभ विचारे दुसऱ्याकडे हर्षद टावरी अशी ओपनिंग पेअर पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा सामना आहे. डू ऑर डाय मॅच आहे. पाहूया कोणता संघ हा सामना जिंकेल. जो संघ जिंकेल तो मात्र वरती जाईल पण जो संघ इथून पराभूत होईल त्याचं आव्हान मात्र इथे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघांसाठी अत्यंत मौल्यवान महत्त्वपूर्ण असा हा सामना मैदानावरती आपणास भेटीला आलेला आहे. अभिषेक सातमकर फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. सनी 11 वर्षीय संघाच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये अगदी भन्नाट फलंदाजी त्याने केली होती. स्पीड स्टार आहे. जलद गतीने फलंदाजी करण्यासाठी अभिषेक ओळखला जातो. पाहूया अभिषेकची गोलंदाजी मैदानावरती आता कशा पद्धतीने होईल. राईट मोर द विकेटने अभिषेक सज्ज होतोय. पहिला चेंडू अधिक वेगाने फास्ट अँड फ्युरियस पद्धतीचा पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. सो येसेड इज वाईड आणि वाईडने संघ ऑफ द मार्क होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब आलाय. पुनरागमन करावं लागेल अभिषेक याला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक सेकंड चेंडू वाईड पाहायला मिळालंय. अभिषेक सातमकरला मात्र आता दमदार पुनरागमन करावं लागेल. ट्रॅक वरती येऊन बॅक ऑन ट्रॅक येऊन गोलंदाजी करावी लागेल कारण त्याची लेंथ आपण पाहतोय पूर्णपणे बिघडलेली पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मैदानावरती चालू आहे. ओहो what a fantastic piece of bowling by अभिषेक सातमकर. ही डेडिक गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गाबाच्या खेळपट्टीवरती चेंडू उसळतो किंवा बाउन्स होतो ना त्या पद्धतीचा चेंडू ते पाहायला मिळाला. क्या बात आहे. फॅन्टास्टिक बॉलिंग. यावेळी मात्र आपण पाहतो बॅकफुटला जाऊन कट केले. सनसणीत चपराक लगावले. चेंडू मात्र डीप बॅकफुट पॉइंटला जाऊन स्टॉप झालाय आणि त्यामुळे 2च धावा या चेंडूवर मिळतील. धाव फलकावरती एकंदरीत 3 धावा लागल्यात जेथे 4 धावा लागल्यात जेथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मैदानावरती अत्यंत अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांदरम्यान हा सामना आता रंगलेला पाहायला मिळतोय. रोमांचक सामना. अभिषेक सातमकर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी मात्र आपण पाहतोय टायमिंग खराब. कनेक्शन ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते झालं नाही आणि येथे मात्र काय घडलं मैदानावरती. थ्रो पूर्णपणे चुकीच्या एंडला. अर्थात हा थ्रो जर स्ट्राईक एंडला झाला असता तर मोठा फलंदाजी बाद होऊ शकला असता. पण येथे मात्र आपण पाहतोय चान्स मिळालाय तो फलंदाज हर्षद टावरी आला कारण हर्षद टावरी ऑलमोस्ट नॉन स्ट्रायकिंग एंड पर्यंत पोहोचला होता
पण गोलंदाज अभिषेक सातमकरचं लक्षात मात्र तेथे नव्हतं आणि त्याचमुळे हर्षद टावरे येथे वाचलेला आहे. नशीब सुद्धा नेहमी बहादूर खेळाडूंना सहाय्य करतं असं म्हणतात आणि तेच घडलं मैदानावरती. चांगला सामना, मॅच रंगते मैदानावरती. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी जर आपण पाहिलं तर अपेक्षेपेक्षा जास्त उसळी या चेंडूला मिळाली. अनएक्सपेक्टेड बाउन्स तर पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू अवांतर आहे. अभिषेक सातमकर सुंदर गोलंदाजी करतोय पण त्याला एक्स्ट्रावरती नियंत्रण ठेवावं लागेल कारण खूप सारे एक्स्ट्रा चेंडू आपण या षटकामध्ये पाहिलेत. एजंट टेकन, मोठा मासा गळाला लागलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मात्र मिळाली. अंपायर ओके ओके अंपायरकडे एक मोबाईल दिला होता कोणत्या खेळाडूने. ओके, हर्षद टावरे यांचा आहे, तो आपण घेऊन जायचा आहे. वळूया मैदानामध्ये जिथे आपण पाहिलं तर हर्षद टावरीवरती सर्वांच्या नजरा होता पण तो मात्र अगदी स्वस्त्यात बाद झालाय आणि हर्षद टावरी बाद झाल्यामुळे आता दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही बॅटिंग करणाऱ्या संघावरती पाहायला मिळते. नवीन खेळाडू प्रशांत पाहायला मिळतोय. पाहूया प्रशांत मैदानावरती कशी बॅटिंग करेल. हर्षद टावरीची महत्वाची विकेट मात्र येथे हासिल केले आणि त्यामुळे आता पूर्णपणे एक वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळतोय तो गोलंदाज अभिषेक सातमकर. ओहो, भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस पद्धतीचा चेंडू आपल्या वेगाने प्रभावित केले, वेगाने अचंबित केले. पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूट वरती लुटणारी गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. यावेळी मिस टाइम, मोठा फटका खेळण्यामध्ये मात्र अपयश आलं फलंदाजाला. सिंगल आले आणि सिंगलशी आपण पाहतोय धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळाल्यात. अशा पद्धतीने आपण पाहतोय पहिलं षटक संपुष्टामध्ये आलं जेथे गोलंदाजी करणारा संघाचा गोलंदाज अभिषेक सातमकरने वन मॅन आर्मी कामगिरी करत असताना समोरच्या संघाला पूर्णपणे जखडून ठेवलं. मोठ्या फटक्यांवाचून वंचित करणारी गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकाच्या खेळांती केवळ 6 धावा त्याने खर्च केल्यात. अगदी टाईट लाईन अँड लेंथ वरती त्याने मारा केला. बॅट्समनला कोणतेही चान्स दिले नाही, संधी दिली नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅट्समन थोडेसे स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. हर्षद टावरीचं बाद होणं कदाचित त्यांच्यासाठी धोक्याची घंटा होती आणि तो बाद झाल्यानंतर धावा येत नाहीयेत. आता मात्र येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 54 धावा करायच्या आहेत. त्यामुळे आता टार्गेट जे आहे ते थोडंसं कठीण आणि आव्हानात्मक बनत चाललंय. षटक क्रमांक सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी संघाचा नेता, तारणहार, दिशादर्शक सिद्धू मोरे आलाय. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा, त्याच्यावरती फटका खेळलाय कॉर्नरच्या बाहेर. बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधनं आलाय. एलिगंट, एक्सलंट, एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकारांना मोस्ट वेलकम केले. काय फटका लगावला, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध चेंडू लागला आणि तो जो आवाज आला सुमधुर, त्याच वेळी कळलं की चेंडू खूप दूरवरती जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय त्यामुळे आता धावफलकावरती 12 धावा.
यावेळी मात्र आपण पाहतोय बीमर स्वरूपाचा चेंडू, पंचांकडून नोचा इशारा, नो +1. एकंदरीत 2 धावांचा बोनस, म्हणजेच फुलला चेंडू. रिव्ह्यू. ओके, बॉलिंग टीमने नो साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर स्वरूपाचा हा चेंडू असा पंचांकडून इशारा आला. आणि पाहूया आता बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येईल. आपण जाऊया थेट रोहा स्पोर्टच्या टेक्निकल टीम कडे, जेथे तपासणी केली जाते. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आला, येस इट इज नो. बीमर आहे. हा चेंडू नो बॉल म्हणजे पुढला चेंडू फ्री हिट, आणि फ्री हिट म्हणजे लायसन टू किल फलंदाजांसाठी. आणखीन एक नामी संधी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आलेले आहे. सिद्धू मोरे मात्र आपण पाहतोय कुठेतरी वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळतोय, किंबहुना नेहमीचा सिद्धू मोरे पाहायला मिळत नाही. त्याच्या नावलौकिकाला स्वतःची कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीये. रिव्ह्यू मात्र नसणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि धाव फलकावरी तब्बल 14 धावा. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूवरती फटका आलाय, सुपर हिट. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ऑन फॉर 4 रन्स. यस दॅट इज झुजणारे फलंदाज आता मात्र आक्रमक बॅटिंग करतायत. यावेळी बॅकफुटला जात असताना मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. येस नो, कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा. आणि यामध्ये मात्र फलंदाज प्रशांतला जावं लागेल तंबू मध्ये. खेळाडू प्रशांत बाद झालाय. आणि आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण रोहा स्पोर्ट यांच्या माध्यमातून. एका वर्षामध्ये 15,000चा टप्पा त्याने ओलांडलाय, पण आता मात्र 16,000कडे त्यांची वाटचाल चालू झाली. केवळ 10 सबस्क्रायबर बाकी आहेत त्यांचे. त्यामुळे ज्या कोणी सबस्क्राईब केला असेल त्याने पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपल्याच रोह्यातील स्थानिक माणसांचं आणि आपल्याच रोह्यातील खेळाडूंसाठी निर्माण केलेलं हे चॅनल, जो केवळ आता 16,000साठी 10च सबस्क्रायबर कमी आहेत. 18 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, पण मात्र आपण पाहतोय इथे मिसअंडरस्टँडिंग झाली, मिसकम्युनिकेशन झालं आणि रनआउटच्या रूपात फलंदाज मात्र बाद झालाय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन स्वरूपाचा. सिद्धू मोरेला सूर आता गवसलाय, रिदम आता मिळालाय आणि तो मात्र आता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आता अगदी कंट्रोल वाली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या काही चेंडूवरती गडबड जरूर झाले त्याच्याकडून. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी त्याच पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू वाईड आहे असा पंचांकडून इशारा आलेला आहे. 19 धावा. रिव्ह्यू सुद्धा संपलेला आहे. 19 ऑन द बुट. 19 धावा धाव फलकावर लागल्यात. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आल्या 13. 2 खेळाडू मात्र बाद झालेले आहेत. हिट द डेक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज सिद्धू मोरे याच्या माध्यमातून. संघाचा कर्ण तर तो आहे. 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिली जाते सिद्धू याला. सौरभ विचारेच्या बॅटमधनं फटकालाय चांगला आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेगला अगदी स्टॉप झालेला पाहायला मिळते. सिंगल आले धाव फलकावरती. एका धावेची ऍडिशन होत असताना आणि धावसंख्या आता मात्र जाते 20 पर्यंत. षटक क्रमांक 2 मैदानावरती चालू आहे. 20 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 2 टू गो. 4 सबस्क्राईब 1 टू गो. सॉरी 1 टू गो. रोहा स्पोर्ट्सचे आपण पाहतोय केवळ 4 सबस्क्रायबर बाकी आहेत 16,000चा टप्पा ओलांडण्यासाठी आणि लवकरच 16,000च्या दिशेने ते वाटचाल करतायत.
चला, जर कोणी रोहा स्पोर्टला सबस्क्राईब केलं नसेल त्याने त्वरित सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण 16,000चा टप्पा क्रॉस करताना ते आता पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मात्र संपूर्णात आले आणि धावफलकावरती 21 धावा आल्यात. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये विजयासाठी 39 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटक 13 धावांची सरासरी पाहिजे ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. तिसरं षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचं. आणि रोहा स्पोर्ट्सच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. 16,000चा टप्पा यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला, मॅच पटकन घ्यायची आहे. स्विंग ओव्हरसाठी पाहूया कर्णधार कोणत्या गोलंदाजाच्या कडे रिस्पॉन्सिबिलिटी देतोय. एका वर्षामध्ये 16,000चा टप्पा ओलांडणं ही नक्कीच साधी गोष्ट नाहीये. कामाप्रती असलेलं डेडिकेशन, समर्पण नेहमीच पाहायला मिळते रोहा स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून, आणि त्याने केलेली कामगिरी ही अवर्णनीय आहे. अत्यंत अफलातून असा टेलिकास्ट नेहमीच आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. अगदी स्पीक अँड स्पॅन अशा पद्धतीचं टेलिकास्ट ते नेहमी करत असतात. षटक क्रमांक तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज नाव काय? क्रिश पाडेल. 3 षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार मैदानावरती. पहिला चेंडू, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा चेंडू मागे जातोय, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. 17 चेंडू 37 धावा. सामना मात्र आपण पाहतो रंगतदार स्थितीमध्ये. आजच्या दिवसभरातील सर्व सामने अगदी वन साइडेड झालेत, त्यामुळे हा सामना टफ व्हावा, हा सामना अगदी अटीतटीचा व्हावा अशी सर्वच प्रेक्षकांची इच्छा आहे. पाहूया कशा पद्धतीने पुढे चित्र होईल या सामन्याचं स्पष्ट. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी प्रीडिटरमाइंड पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. ऑलरेडीच त्याने ठरवलं होतं, डिसाईड केलं होतं की मला मिड विकेटच्या बाहेर चेंडूला धाडायचं आहे. त्या पद्धतीने त्याने स्ट्रोक खेळला जरूर, पण चेंडू मात्र निर्धावाला. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा अगदी चांगल्या दर्जाचा, चांगला क्वालिटीचा चेंडू पाहायला मिळते. सिंगल मिळते धावफलकावरती. धावफलकावरती आता धावसंख्या होते 24 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. ते गोलंदाज क्रिश पाटील याच्या माध्यमातून स्विंग ओव्हरमध्ये तो मात्र अप्रतिम मारा करतो. एक्सलंट बॉलिंग त्याच्याकडून अद्यापपर्यंत पाहायला मिळालंय. अगदी स्टनिंग गोलंदाजी त्याने केलेली आहे आणि त्याचमुळे बॅट्समनला कोणताही चान्स तो देत नाहीये. यावेळी मात्र आपण पाहतो लोवर फुल टॉस, बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. सिंगल असबेल. धावा येत नाहीयेत. प्रत्येक चेंडूनंतर दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आता वाढत चाललेलं आहे त्या बॅटिंग करणाऱ्या संघावरती. 25 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजेच विजयासाठी 14 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. अगदी थरारक लढत पाहायला मिळते. सायन्स नॅशनल मुकाबला मैदानावरती पाहायला मिळतोय. एज लागले आणि तदनंतर फलंदाज जाईल लोचन कांबळे. बॅक टू द पवेलियन. 1 more wicket down. असेल कृपया आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या, कारण येथे नावं समजत नाहीयेत आमच्यापर्यंत. सुवेल नवीन फलंदाज पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी. एका मागोमाग एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडतायत. रेग्युलर इंटरव्हलचे पडणाऱ्या विकेट आणि त्यामुळे आता दबाव वाढलाय.
प्रेशर वाढले. मंगलमूर्ती चंदेरा संघावरचं आणखीन एक आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज क्रिश कडनं. क्रिशने मात्र प्रभावी गोलंदाजी या षटकात केले आणि या षटकामध्ये केवळ 3च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचा पारडं थोड्याफार प्रमाणात जड झालेलं पाहायला मिळते. बॅट्समनला कमबॅक करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील तर आणि तरच ती या मॅच मध्ये येऊ शकतील. मंगलमूर्ती 11 चंदेरा संघ पाहूया कमबॅक करणार का या मॅच मध्ये. पण काय क्रिश पटेलने दमदार गोलंदाजी केले. किती बॉल 18 रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय 3 ओव्हर पूर्ण. आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जे आहे ते आम्हाला मिळाले माननीय दमदार आमदार अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून, तसेच माननीय ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने राजू शेठ जैन, विशालभाई लाड आणि दमदार आमदार अनिकेतबाई तटकरे यांचं विशेष असं सहकार्य आम्हाला या रबर बॉल प्रीमियर लीग साठी मिळालेलं आहे. त्याचबरोबरीने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे आकर्षक चषक आपण पाहतोय ते मंगेशजी रावकर साहेब यांच्याकडून आलेले आहेत. बॅट्समन बॉलर फिल्डर साठी श्री अनिकेत धाटावकर साहेब यांच्याकडनं ट्रॉफी झालेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीजचा ट्रॉफी जी आहे ती राज कांबळे. मॅन ऑफ द मॅचचे चषक सुवेल आणि आपला सौरभ. मॅन ऑफ द मॅचचे चषक रवींद्र चाळके साहेब यांच्याकडून आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलेली आहे. धाव फलक 26 धावा, 11 चेंडू 34 धावा असं टार्गेट मैदानावरती पाहायला मिळते. काय घडणार मैदानावरती यावेळी? काय फटका लगावलाय, परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळाला, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू आदळला सीमा रेषे बाहेर, मिड विकेटच्या बाहेर आला. उत्तुंग उत्कृष्ट बॅट मधना सुरेख षटकार पाहायला मिळाला. सुवेळ आता मात्र ब्लास्ट करतोय. संघाचा फ्रंट लाईन बॉलर असलेल्या अभिषेक वरती अटॅक केलाय आणि आता 10 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये. कीपर आता पुढे आलाय. पाहूया काय स्ट्रॅटेजी असेल अभिषेक याची. हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. 9 चेंडू 29 धावा. आता मात्र आपण पाहतोय उलटी गिनतीला सुरुवात झाली. सोवालने सुद्धा षटकार ठोकत आपले इरादे पूर्णपणे जाहीर केलेत. मॅच मात्र लास्ट बॉल पर्यंत जाणार नो डाऊट. हा चेंडू ओहो, कौतुक करायला लागेल यष्टी रक्षक सिद्धू मोरे याचा. काय कमालीचे कीपिंग सिद्धू कडनं पाहायला मिळाले. परंतु या चेंडूवरती पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू आहे वाईड आणि वाईड चेंडू नंतर आपण पाहतोय धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते 33 धावा. हा चेंडू सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. लेग कटर पाहायला मिळाला. सुवेल मात्र आपण पाहतो अगदी प्रत्येक चेंडूवर एकाच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक चेंडूवरती तो ऑलरेडी डिसाइड करतोय की मला खाऊ खालण्याच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळायचा आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. 33 ऑन द बूट, ओव्हर नंबर 4 इन अ प्रोग्रेस. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळणं या षटकात शिल्लक आहे. सुवलच्या बॅट मधनं यावेळी काय टाइम केले सुवलने. अप्रतिम, अद्भुत, अलौकिक षटकार.
कमालीचा उत्कंठावर्धक सामना. अजून एक सुवेलच्या बॅटचा तडका. आउट. 45 धाव फलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सुवलने काय बॅटिंग केले. सुवल मैदानावरती गरजताना पाहायला मिळतोय. सुवल इज अ रोरिंग नाव. फटक्यांची आतिषबाजी, जोफर फटकेबाजी, मैदानाच्या चहू बाजूला सुहेलने केलेली दमदार बॅटिंग आणि सुहेलच्या बॅटिंगने या मॅचचं चित्र पूर्णपणे पलटवून टाकलेलं आहे. सामनाचा नूर, सामनाचा काया पालट मैदानावरती झालेला पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम दर्जाची बॅटिंग. अभिषेक सातमकर जो संघाचा मुख्य गोलंदाज होता त्याच्यावरती मात्र त्याने अटॅक केला आणि त्याचमुळे आता सामना एक वेगळ्या सिच्युएशनला येऊन ठेपलेला आहे. पाहूया 6 चेंडू 15 धावा. मैदानावरती काय घडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघाचं अस्तित्व या स्पर्धेत कायम राहणार आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार, हे षटक अत्यंत महत्वाचं दोन्ही संघांसाठी. पाहूया काय घडतंय मैदानावरती. लास्ट ओव्हरची जबाबदारी दिलेली आहे ती गोलंदाज. बॉलर नेम काय? शुभम. 12वा खेळाडू अद्यापपर्यंत आला नाहीये. शुभम कदम गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 6 चेंडू 15 धावा. मॅच मात्र आपण पाहतोय अगदी लास्ट मोमेंटला आलेली आहे. फायनल ओव्हर ड्रामा, लास्ट ओव्हर थ्रिलर मैदानावरती पाहायला मिळेल. कोणता संघ विजयाची पताका या सामन्यावरती फडकवणार. राईट राऊंड विकेटने शुभम सज्ज झालाय. पहिला चेंडू अतिरिक्त वेगाने पाहायला मिळालाय. पाहूया पंचांचा डिसिजन काय येतोय. सिंगल आले आणि सिंगल सोबत पंच सांगतायत चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. सो येस इट इज. चेंडू आहे वाईट. आता 6 चेंडू 13 धावा. इक्वेशन बदलत चाललंय. प्रत्येक चेंडू गणित आव्हान बदलत चाललंय. सामना जसा उत्तरार्धाकडे वळतोय तसा या सामन्यातील रोमांचकता अजूनच वाढत चाललेली आहे. सुहेल पाहायला मिळतोय ज्याने या मॅच मध्ये न भूतो न भविष्यती अशी बॅटिंग केले. तो कशी बॅटिंग करेल आता या षटकात. यावेळी सुद्धा आपण पाहतोय चेंडू चांगला आलाय. चांगला चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात नोचा इशारा पंचांकडून आलेला आहे. म्हणजेच पुढला चेंडू असणार आहे आता फ्री हिटचा. गोलंदाजीच्या शैलीमुळे मात्र गोलंदाजी बाद झालेला आहे. खूप मोठा धक्का असणार आहे ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. नवीन गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. आता कोण आहे? शुभम मैने मान फ्रॉम सारसोली आता गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. सारसोली एक्सप्रेस. पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 48 धावा फलकावरती लागल्यात. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. पाहूया कोणता संघ येथे सामना जिंकेल. सामन्याची आपण पाहतोय रोमांचकता वाढले. थ्रिलिंग मॅच, स्टनिंग मुकाबला. हा चेंडू आपण जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. आता जे काही घडते ते सगळं काही सनी इलेव्हन वर्सेस संघाच्या विरुद्ध बाजूने घडते. जी बॅटिंग केली सुहेलने त्यानंतर या मॅचचं रूप मात्र पूर्णपणे पलटलेलं आपण पाहिलं. 6 चेंडू 11 धावा.
हा चेंडू मात्र चांगला आलाय, चांगला पलटवार शुभमचा पाहायला मिळालाय. 5 चेंडू 11 धावा आता इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. काय घडणार, काय बिघडणार? सनी 11 वरचे संघ या मॅच मध्ये जिंकणार की मंगलमूर्ती चनेरा संघ जिंकणार? उत्सुकता शिगेला पोहोचले. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. वाईड नो 0. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू चांगला आलाय. शुभम मात्र आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 10 धावा. चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. कट टू कट, नेट टू नेट, क्लोज टू क्लोज, रफ अँड टफ, पैसा वसूल सामना मैदानावरती चालू आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना जो खूप रंगतदार ठरलेला पाहायला मिळतोय. एक आता सिंगल घेतली. विजय कोणत्या संघाकडे जाणार? जो संघ येथून आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ होईल या मॅचचा विजेता संघ. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. सौरभ विचारेने फटका खेळलाय. वॅकंट एरियामध्ये सिंगल घेतले. डबलचा अटेम्प्ट, डबल कंप्लीट होणार नाही, होणार. येथे डबल कंप्लीट केले आणि त्यानंतर पाहूया कोणती धाव घेतली जाईल की नाही. सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये केले. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय ओके 8 3 चेंडू आणि 8 धावा. मैदानावरती शुभमने आपल्या बहरदार गोलंदाजीने रंग भरलेले आहेत. शुभमची गोलंदाजी खऱ्या अर्थानं बहरलेली पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. किंबहुना व्हेरिएशनने नटलेली गोलंदाजी त्याने मात्र केलेली आहे. 3 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण पाहतोय खूप सारा सस्पेन्स पाहायला मिळतोय. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतात. दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळतात. कोणता संघ पाहूया वरती जाईल. अत्यंत इंटरेस्टिंग, रोमांचक, रोमहर्षक मुकाबला मैदानावरती. चेंडू चांगला आलाय, चांगला आलाय. फलंदाजाला मात्र येथे चकवलंय. सारसोलीचा हा खेळाडू मैदानावरती आपल्या भन्नाट आणि भन्नाट गोलंदाजीने फलंदाजांना त्रस्त करतोय. 2 चेंडू विजयासाठी 8 धावांची आता आहे आवश्यकता. काय घडणार मैदानावरती? हा चेंडू खूप महत्वाचा दोन्ही संघांच्या दृष्टीने. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन पाहूया आता पंचांकडून कोणता निर्णय येतोय. आणि हा चेंडू अचूक टप्प्यावरती आलाय. काय भन्नाट गोलंदाजी केले, काय कमबॅक केले. दिमागदार पुनरागमन. ओके, रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साडी. हा निर्णय दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आमची टेक्निकल टीम अत्यंत सूक्ष्मपणे निरीक्षण करतायत आणि पाहूया त्यांच्या माध्यमातून कोणता डिसिजन येथे येईल. शुभमने खऱ्या अर्थानं फेअर डिलिव्हरी आहे असा डिसिजन पंचांकडून आलाय. सुवेल जो इन्फॉर्म बॅटर होता त्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती खूप वेळ राहायला लागला आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय सामना आता अंगलट आलाय. तो बॅटिंग करणारा संघाच्या सुरुवात ज्यावेळी झाली होती षटकाची त्यावेळी खूप साऱ्या एक्स्ट्रा धावा आल्या होत्या, अतिरिक्त धावा आल्या होत्या, पण त्यानंतर काय कमबॅक केलंय. दिमागदार पुनरागमन.